प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत सत्र न्यायालय इमारत बांधकाम ठप्प, भरीव निधीच्या प्रतीक्षेत जतकरांचे स्वप्न अधांतरी, आमदार पडळकर यांनी पुढाकार घ्यावा। ॲडव्होकेट शिवशंकर खटावी यांची मागणी। जतकरांचे दीर्घकाळचे सत्र न्यायालय या स्वप्नाचे रूपांतर वास्तवात होण्याआधीच काम ठप्प झाले आहे। 2 वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात सुरू झालेले सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम आता निधीअभावी संथ गतीने सुरू आहे। शासनाने या प्रकल्पासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी ठेकेदाराला आतापर्यंत केवळ सुरुवातीला 5 लाख रुपये व अलीकडेच 2 कोटी रुपये मिळाल्याने बांधकाम अडखळले आहे। या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत जत वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड शिवशंकर खटावे यांनी विधानसभेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शासनस्तरावर पाठपुरावा करून भरीव निधी मिळवावा अशी मागणी केली आहे। सध्या जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज संस्थानकालीन काळातील जीर्ण इमारतीत सुरू आहे। ही इमारत जुनी, अपुरी आणि असुरक्षित असल्याने न्यायालयीन कामकाज, अभिलेख कक्ष, बाररूम तसेच पक्षकारांसाठीच्या सोयी अत्यंत मर्यादित आहेत। न्यायाधीश, वकील आणि नागरिकांना अरुंद जागेत कामकाज करावे लागते अशी खंत ॲड खटावे यांनी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की न्यायालयीन इमारतीचे बांधकाम अपुरे राहिल्याने न्यायदान प्रक्रियेलाच अडथळे येत आहेत। शासनाने मंजूर निधी वेळेवर न दिल्यास जतकरांचे सत्र न्यायालयाचे स्वप्न आणखी काही वर्ष पूर्ण होणार नाही। 31 कोटी निधी मंजूर, तरीही काम संथ गतीने। जत येथे सत्र न्यायालयासाठी राजे रामराव महाविद्यालयाजवळील पशुवैद्यकीय दवाखान्यालगतची जागा आरक्षित करण्यात आली आहे। येथे उभारण्यात येणाऱ्या 3 मजली भव्य इमारतीसाठी शासनाने 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। बांधकामाची जबाबदारी मोहिते अँड सन्स या ठेकेदार संस्थेकडे आहे, ज्यांनी सांगली सत्र न्यायालयाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। जत येथील कामाला 2 वर्षांपूर्वी सुरुवात झाली असून तळमजल्याचे सुमारे 2.5 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे। मात्र निधीअभावी आता काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे। नव्या इमारतीतील आधुनिक सुविधा। या सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत 5 न्यायाधीशांसाठी स्वतंत्र न्यायालयीन कक्ष, महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बाररूम, कॉन्फरन्स हॉल, लोक अदालत हॉल तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त कार्यालय आणि सर्व अत्यावश्यक सुविधा असणार आहेत। ही इमारत पूर्ण झाल्यानंतर जत तालुक्याच्या न्यायप्रणालीस मोठा दिलासा मिळणार असून न्यायदान अधिक प्रभावी, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे। न्यायालय इमारत पूर्ण होणे ही केवळ बांधकामाची बाब नाही, तर सामान्य नागरिकाच्या न्याय हक्काशी निगडीत गरज आहे असे स्पष्ट करत ॲड खटावी यांनी शासनाला आणि आमदार पडळकर यांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।